आदरणीय पवारसाहेब, बाळासाहेबजी थोरात, शिवसेनेचे नेते सचिन भाऊ, सुषमाताई, विश्वजित कदम, आज आपण ज्यांचा नामनिर्देश पत्र भरलं ते महाविकास आघाडीचे आणि इंडियाचे तिन्ही उमेदवार सुप्रियाताई, त्याचबरोबर डॉक्टर अमोल कोल्हे, रवींद्र धंगेकर, मंचकावरील सर्व मान्यवर आणि या धगधगत्या उन्हात आपण बसलेले सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, मी काही फार वेळ घेणार नाही. खूप वेळ झालेला 2-3 मुद्दे प्रचाराला उपयोगी पडतील म्हणून सांगणार आहे. मोदी भारताची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकाची आहे म्हणून ते सारखे सांगत असतात. आम्हाला सर्वांना अभिमान आहे. पण मी सांगू इच्छितो की मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 2004 ते 2014 मध्ये ज्या गतीनं अर्थव्यवस्था विकास झाला त्या गतीनं जर नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात विकास झाला तर आज भारताची अर्थात 3ऱ्या नंबरची असते. हे IMFचे आकडे आहेत, भारत सरकारचे आकडे आहेत. हे कुणीही वेबसाईटवर जाऊन तपासू शकता. हे का झालं तर अर्थव्यवस्थेचा विकास दर कोसळला आहे, कारण मोदींनी जे निर्णय घेतले नोटबंदीसारखे, GST सारखे, अचानक लॉकडाऊनसारखे, त्यामुळे अर्थव्यवस्था खरोखरीच कोसळलेली आहे. आणि किती मोदींनी काही सांगितलं तरी 2047 पर्यंत एक विकसित देश होईल हे त्याचं स्वप्न आहे. तर हे विकसित देश व्हावा आम्हाला सगळ्यांना वाटतं, सगळ्यांना वाटतं. पण आज ज्या विकास दरानं तुमचा विकास चाललेला आहे त्याने हे शक्य होणार आहे का? मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो, 6-6.5% विकास दरानं 2047 पर्यंत आपण विकसित देश होणार नाही. विकसित देशाची व्याख्या काय मोदी सांगत नाही, नुसतं गोलमोल सांगतात. आज मोदींचा जाहीरनामा बघितला तर त्या जाहीरनाम्यामध्ये मोदींचे 48 फोटो आहेत. तुम्ही यापूर्वीचे जाहीरनामे पाहिले असतील. नेत्याचे 1-2 फोटो पृष्ठपानावर असतात, पण 48 फोटो. कोविड सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो, खताच्या पोतावर मोदींचा फोटो, पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो. त्यांना वाटतंय की आपला फोटो लोकांच्या समोर जर गेला नाही तर लोक आपल्याला विसरतील, इतका त्यांचा आत्मविश्वास ढळलेला आहे. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. मला वाटतं की काँग्रेस पक्षानं कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये जी आश्वासनं दिली होती, त्या गॅरंटी दिल्या होत्या, त्या गॅरंटीमुळे काँग्रेस पक्ष कर्नाटकमध्ये विजय झाला. त्या सगळ्याच्या सगळ्या गॅरंटी, सगळी आश्वासनं मी पूर्ण केलेली आहेत. तर आता काँग्रेस पक्षाने, इंडिया आघाडीनं जर का आपल्याला आश्वासन दिले असतील तर ते पूर्ण करायची जबाबदारी आमच्या सगळ्यांची इथं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही जर संसदेमधलं काम पाहिलं, सुप्रियाजींचं पाहिलं, डॉक्टर अमोल कोल्हेंचं पाहिलं, अनेक वेळा त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. मलाही माहिती आहे हा पुरस्कार पैशानं किंवा कुठल्या तरी वशिल्याने मिळत नाही. चांगलं काम केलं तरच तो पुरस्कार मिळतो. आणि याचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना तर आयुष्यात ते कधी मिळणार नाही, तुम्ही चुकून जर कधी तिथं गेलं तर. आज दंगेकरजींनी थोड्याशा वेळामध्ये कसब्याची निवडणूक तर लढलीच, पण इतकी लोकप्रियता मिळवली कसब्यामध्ये की आज लोकसभेकरता जेव्हा मागणी आली तेव्हा सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला लोकसभेला दंगेकरच उमेदवार पाहिजेत. म्हणून मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये आज ज्यांनी अर्ज भरले ते तिन्ही उमेदवार, नवी खूण असली, तुतारी असली, मशाल असली तरी ती लोकांना ती खूण अल्पशा वेळामध्ये परिचित झालेला आहे. कुणी काही टीका करायचा प्रयत्न केला तरी मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये आज ज्यांनी नामनिर्देशित पत्र भरलेलं आहे
ते तिन्हीच्या तिन्ही महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजय झाल्याशिवाय राहणार नाही. मागच्या वेळेला 2 पक्ष होते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष. प्रचंड बहुमतानं मार्जिन किती होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता 3 पक्ष आहेत, म्हणजे मार्जिन किमान 1.5 झाल्याशिवाय राहणार नाही, दोघांचं, खासदारांचं आणि नवीन उमेदवारांचं. त्यामुळे मी सर्वांना शुभेच्छा देतो. पवार साहेबांनी प्रचंड ताकदीने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. ठिकठिकाणी संबंध राज्यात ते फिरतायत. मला वाटतं आज जरी काही आमदार सत्तेमुळे पळाले असते, ईडीच्या भीतीमुळे पळाले असते, तर ज्या मतदारांनी त्या आमदारांना निवडून दिलं ते मतदार कुठेही गेलेले नाहीत. ते मतदार मूळ जागी आहेत. हे आपल्याला मतदान झाल्यानंतर मोजणी होईल तेव्हा कळेल. पुन्हा एकदा या तिन्ही उमेदवारांनी माझ्या शुभेच्छा देतो आणि प्रचंड बहुमतानं इंडिया आघाडीचा, महाविकास आघाडीचा विजय होईल. आज आप असेल किंवा शेतकरी कामगार पक्ष असेल, कम्युनिस्ट पार्टी असेल, अनेक जनसंघटना असतील, 50-52 जनसंघटना असतील, त्या सगळ्या या उमेदवारांच्या मागे ताकदीने उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. पुन्हा एकदा या सर्व तिन्ही उमेदवारांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.